गोविंदा रे गोपाल यशोदेच्या तान्या बाला। गदा फिरवणं जे आहे, जी चाल त्यांची इकडची आहे, ही पहिल्यांदाच बघतो आहे। आणि अखंड जनसमुदाय, वेगवेगळी मंडळं, वेगवेगळा कसबा पेठा। मुंबईला जे स्थायिक आहेत ते सर्व कोकणामध्ये श्रीवर्धनमध्ये येत असतात आणि अतिशय गुण्यागोविंदाने हे 2 दिवस हा उत्सव साजरा करत असतात। एकमेकांच्या हातामध्ये हात घेऊन एक सलोख्याची भावना। आपली ग्रामदेवता आई सोमगाईचं हे पटांगण आपल्याला पाहायला मिळतं। महिला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। दरवर्षी आमचे लाडके खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि संघर्ष प्रतिष्ठान या ठिकाणी गोविंदा ही दहीहंडी या ठिकाणी लावत असते। अतिशय सुंदर आणि खूप धमाल आली आणि पहिल्यांदा मी असा सगळा जल्लोष कल्ला बघितला। जबरदस्त। पहिल्यांदाच बघताय? येस, पहिल्यांदाच बघताय। आणि आमच्या इथे पण होतो, पण हा वेगळ्या प्रकारचा आहे। खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं ही शान कुणाची। अरे गोविंदा रे गोपाला गोविंदा रे गोपाल यशोदेच्या तान्या बाला। तुझ्या घरात नाही पाणी गागर उताणी रे गोपाळा। अरे गोविंदा रे गोपाला। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। श्रीकृष्ण जन्माष्टमी रात्री 12 वाजता आपण पाहिलात आधीचा व्हिडिओ। छान आमच्या जन्माष्टमीचा कार्यक्रम तुम्ही पाहिलात। गोपाळकाळा म्हटल्यानंतर, गोकुळाष्टमी म्हटल्यानंतर श्रीवर्धन आणि श्रीवर्धनच्या या दावणी वेगवेगळ्या पाखाड्यातून या दावणी निघतात। पूर्वी अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये एक एक दावण असायची, पण आता सर्व समाजांच्या या दावणी पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे आपण आता आलेलो आहोत क्षत्रिय मराठा समाज श्रीवर्धन यांचं हे गोविंदा पथक आहे, हे बघा। आणि यांची स्थापना आपले बाबा कैलासवासी गजानन रामचंद्र यादव यांनी केली, 2000 साली केली। आणि बघता बघता हा महामेरू 25 वर्षाचा झाला। 25 वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष आपल्याला काल केक कापून त्यांनी साजरा केला। आणि श्रीवर्धनचा गोविंदा तर एक निराळाच आहे। विविध ठिकाणी हे आमचे श्रीवर्धनकर कामानिमित्त जातात, पण आवर्जून आजच्या दिवशी आपल्या या गोविंदा नाचण्यासाठी, दहीकाला नाचण्यासाठी, दहीहंडी फोडण्यासाठी येतात। आपल्याला सगळेजण मराठा समाजाचे हे सगळे सदस्य पाहायला मिळतात। पण श्रीवर्धनचा हा गोविंदा तुम्ही सुद्धा आपल्या या व्हिडिओ मार्फत बघायला विसरू नका। आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा। चला तर बोला गोविंदा रे गोपाला यशोदेच्या तान्या बाला। क्षत्रिय मराठा समाजाचा गोविंदा आता निघणारच आहे, पण दहीहंडी फोडण्याचे जे थरार असणार आहेत ते सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। इथून सगळ्या गोविंदा पथक आपल्या ग्रामदेवता आई सोमजादेवीच्या मंदिरापाशी पुन्हा एकदा जातील आणि त्या ठिकाणी 5 ते 7 थर लावून दहीहंडी फोडली जाईल। हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला तर आपल्या या व्हिडिओला बनवून राहा। बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय। ढाकू माकूम ढाकू माकूम ढाकू माकूम ढाकू समाजाचा गोविंदा पथक पुढे गेलेला आहे। आणि आपली नवी पेठ, आमचं जे गोविंदा पथक आहे नवी पेठेचं, ते पाहायला मिळते आपल्याला। छान एकाच तालावर चालू आणि सदाईच्या नादावर नाचताना आपल्याला पाहायला मिळतात बघा। आमचं नवी पेठ
ग्रामदेवता आई सोमगाईचं हे पटांगण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी सर्व श्रीवर्धनकर आपल्याला पाहायला मिळतात बघा. सगळे गोविंदा या ठिकाणी भंडारी समाज श्रीवर्धन दांडा गेल्या वर्षी सुद्धा कधी तयारी केली होती पाहायला मिळत आहे. महेश्वर आईचं हे बघा या ठिकाणी येतील. चला तर आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी सुद्धा ही जी दहीहंडी लावलेली आहे ती आपला भंडारी समाज या वर्षी सुद्धा फोडणार आहे बघा. ते पाहायला मिळेल आपल्याला. आपल्याला पाहायला मिळतं त्यांची हजेरी आपल्याला प्राप्त होते का ते पाहून संपूर्ण हे भंडारी समाज आपल्याला पाहायला मिळत आहे जे थरावर थर लावणार आहेत आणि ही दहीहंडी भरत शेठ गोगावले यांनी पुरस्कृत केलेली ही दहीहंडी फोडण्याचा मान कुणाला मिळतोय तो आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपली ग्रामदेवता आई सोमदाई हिचं पुन्हा एकदा आपल्याला दर्शन होणार आहे. आपले श्रीवर्धनचे ज्येष्ठ पुरोहित भाऊ जोशी सुद्धा आहेत या ठिकाणी बघा. भाऊ जोशी आपल्या श्रीवर्धनचे जे पुरोहित आहेत आई शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्रांनी महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं आपली ग्रामदेवता आई सोमदाई छान असं दर्शन आपल्याला आपल्या माऊलीचं होतंय बघा. श्रीवर्धनचा हा गोविंदा पाहण्यासाठी विविध ठिकाणाहून सर्वजण तर येतात पण या ठिकाणी गोविंदा ह्या ज्या दावणी आहेत वेगवेगळ्या पाखाड्यातून वेगवेगळ्या समाजाच्या दावणी आहेत त्या पाहायला मिळतात आणि एक जल्लोष आज या गोविंदाच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी जातोय जे थर लावणार आहेत दोन गल्ली श्रीवर्धनची जी दोन गल्ली आहे ते सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. स्टेज पाशी यायचंय.
आपल्या ग्रामदेवता आई सोमजादेवी या ठिकाणी भंडारी समाज श्रीवर्धन आणि दोन गल्ली श्रीवर्धन यांनी 5 आणि 6 थर लावून ही दहीहंडी फोडण्याचा मान पटकावलेला. इथे ऑपरेशन सिंदूर दहीहंडी सुद्धा असणार आहे. ही ट्रॅफिक बघा, आपल्या श्रीवर्धन मध्ये गोविंदा पाहण्यासाठी सर्वजण येत असतात. आमचं भंडारी समाज श्रीवर्धन दांडा येथील बघा या ठिकाणी संघर्ष प्रतिष्ठान श्रीवर्धन यांच्या मार्फत सुद्धा दहीहंडी असते, ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा जात माता मित्रमंडळ महेश्वरारी या ठिकाणचं गोविंदा पथक आपल्याला पाहायला मिळत आहे. ही खचाखच अलट गर्दी आज आपल्याला गोविंदा निमित्ताने पाहायला मिळते. बघा या ठिकाणी सुद्धा संघर्ष प्रतिष्ठान श्रीवर्धन यांच्या मार्फत ही दहीहंडी पाहायला मिळणार आहे आपल्याला. या ठिकाणी आलेले आहेत बघा. आणि आमचे मायसगरचे माझे प्रेरणादायी दर्पण जाधव सुद्धा आज गोविंदामध्ये सामील आपल्याला पाहायला मिळतात. बघा विविध गोविंदा या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी उपस्थित मान्यवर आमचे श्रीवर्धनचे लाडके खासदार या ठिकाणी दरवर्षी आमचे लाडके खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि संघर्ष प्रतिष्ठान या ठिकाणी गोविंदा ही दहीहंडी या ठिकाणी लावत असते आणि संपूर्ण श्रीवर्धनचे हे गोविंदा पथक आपल्याला पाहायला मिळतात. बघा आणि या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्रजी सातनाथ, सुनीलजी पवार, नाना उटणकर हे सुद्धा पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपल्याला सुनीलजी तटकरे साहेब आणि हे उपस्थित सगळे मान्यवर आणि आमचे मित्र श्रीवर्धनचे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दर्शनजी विचारे सुद्धा आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सर्व श्रीवर्धनकर आज दाखवून आणि महिला सुद्धा आज जल्लोष पाहायला मिळते. बघा त्याला श्रीवर्धनचा भंडारी समाज या ठिकाणी जोर लावते. पाहण्यासाठी आलेले पाहायला मिळतात. बघा संपूर्ण श्रीवर्धन गाव आज संघर्ष प्रतिष्ठान पाहण्यासाठी येत आहे. इकडे आपले मित्र रेशीमची वाटकर सुद्धा आहेत. बघा नानाजी आहेत आणि इथे सुद्धा आपण जाऊया. हा पदार्थ भरलेला प्रांगण आपल्याला महिला वर्गातून सुद्धा पाहायला मिळत आहे. आणि आमचे छोटे छोटे गोविंदा महिला सुद्धा श्रीवर्धनच्या कुठेही कमी नसतात हे पाहायला मिळतंय. बघा
मैदान बघा तुमच्या या तालावर नाचताना आपल्याला पाहायला मिळतात विराजी लबडे साहेब नगरपालिकेचे सीओ पाहायला मिळते। इकडे सुद्धा श्रीवर्धन दादा यांना पारितोषिक वितरण खासदारांच्या हातून झालेलं आहे बघा। श्रीवर्धनचं हे भंडारी समाज आणि यांनी सुद्धा 2 अंडी फोडण्याचा मान पटकावलेला आहे। बघा श्रीवर्धनच्या महिला सुद्धा या ठिकाणी कुठेही कमी नाहीत। पुन्हा एकदा प्रत्यय येत आहे गोविंदा रे गोपाळा। लहान थोरांपासून सर्वजण आपल्या लल्लाच्या या गोकुळाष्टमीला आमच्या श्रीवर्धन मध्ये पाहायला मिळतात। राजीदादा पोलेकर सुद्धा आहेत बघा। चला या ठिकाणी छान असा हा गोविंदा साजरा तर होतोय, पण बाळ गोपाळांपासून बघा कृष्णाच्या या वेशभूषेमध्ये हे छोटे कृष्ण आपल्याला पाहायला मिळतात। संघर्ष प्रतिष्ठान श्रीवर्धन यांनी या ठिकाणी आयोजित केलेली दहीहंडी आपल्याला पाहता आली। हे बघा छोटे छोटे गोविंदा आपल्याला पाहायला मिळतात। आज संपूर्ण श्रीवर्धन या आमच्या लल्लाच्या कृष्ण लल्लाच्या या दहीहंडीमध्ये सगळेजण आनंद साजरा करताना पाहायला मिळतात। आमचे बंडेजी आगरकर सुद्धा आहेत बघा। छोटे गोविंदा आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी सुद्धा बघा आपल्या श्रीवर्धनचं हे महिला गोविंदा पथक पाहायला मिळालं। चला तर आपण विविध गोविंदा आज पाहणार आहोत। श्रीवर्धन मध्ये हा जल्लोष हा गोविंदाचा उत्सव या मोठ्या प्रमाणात साजरा होतो। माझे मित्र सुशांतजी भोसले सुद्धा आहेत बघा। सुशांतजी भोसले आज गोविंदा बघा दहीहंडीच्या निमित्ताने माझे मित्र आहेत खास सुशांतजी भोसले जे पाहायला मिळतात आणि श्रीवर्धनचा गुरुप समाज श्रीवर्धन यांचा हा गोविंदा पथक आपल्याला पाहायला मिळतोय। गुरुप समाज गोविंदा संपूर्ण श्रीवर्धन गाव ढाकुमाकुमच्या या गजरामध्ये बघा खालू बाजामध्ये नाचते, पण गोविंदाना या ठिकाणी अल्पोपहार सुद्धा आमचे श्रीवर्धनचे आकाश ज्वेलर्स यांनी ठेवलेले आहे बघा। इडली आणि चटणी आमच्या सर्व गोविंदा पथकांना या ठिकाणी ठेवलेलं आहे बघा। या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला आकाश ज्वेलरचे मालक सगळ्यांना सांगतायत बघा नाश्ता करून जा। आकाश ज्वेलर्स श्रीवर्धन यांच्याकडून हा अल्पोपहार आपल्याला पाहायला मिळतोय। इडली आणि चटणी या ठिकाणी सर्वांना अल्पोपहार म्हणून दिलं जाते बघा। चला आकाश ज्वेलर्स सुद्धा बघूया आणि या ठिकाणी बाळकृष्ण बघा सजवलेला आहे बघा। छोट्याला कृष्णाच्या रूपामध्ये या ठिकाणी बघा छान असा हा कृष्ण बघा। गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा तुमच्या सगळ्यांना बघा आकाश ज्वेलरच्या मालक जे आहेत त्यांनी गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, सर्वांना दिलेल्या आहेत। जय श्री कृष्ण। पुन्हा एकदा आपण कृष्णाला बघूया। छान असा हा निद्रिस्त झोपी गेलेला हा बाळकृष्ण आपल्याला पाहायला मिळतोय बघा। छान सजावट आणि एकदा जरूर आकाश ज्वेलर्सला तुम्ही भेट द्या। श्रीवर्धनचं हे फार जुनं असलेलं आकाश ज्वेलर्स जे आपल्याला पाहायला मिळतंय। आज गोकुळाष्टमीच्या या निमित्ताने दहीहंडी फोडल्या जात आहेत। या ठिकाणी अल्पोपहार सर्वांना दिलं जाते बघा। आकाश ज्वेलर्स पाहिलं या ठिकाणी अल्पोपहार चालू आहे, पण सगळ्यांना प्रोत्साहन करतात त्या म्हणजे आमच्या श्रीवर्धनच्या राणीजी बोरकर या सुद्धा आपल्याला काहीतरी सांगतात। आज गोविंदा बोलल्यावरती सर्वात उत्साहाचा क्षण आहे। लहान मुलांपासून अगदी मोठ्या मुलांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत हा खेळ खेळला जातो, परंतु आज समजाई पथक हा महिलांचा म्हणून आम्ही एक नवीन पथक तयार केला आहे आणि त्या पथकामध्ये अगदी शेवटच्या थरापासून एकदम उंच थरावरती माही यादव ही आमचा सर्वात छोटा गोविंदा होता।
या आम्ही गोविंदाची सुरुवात करताना 4 थरांनी सुरुवात केली. त्यासाठी आम्हाला काही प्रशिक्षकां पण लाभले होते. त्याच्यामध्ये आम्हाला अमृत बोरकर, अमृत केळसकर आणि सुयोग आगरकर यांचा साथ लाभली. अगदी या गोविंदामध्ये खेळताना उत्साहाच्या भरामध्ये आम्हालाही आनंद झाला. त्यामुळे यंदा 4 थरांची हंडी लावली आहे. पुढच्या वर्षी अगदी 4 नाही तर 5 आणि 6ची पण हंडी लावण्याचा प्रयत्न करू. फक्त तुमची साथ आणि आई सोमजाईचे आशीर्वाद असू दे. खरंच आई सोमजाईचा आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी आहे. संपूर्ण श्रीवर्धन गाव बघा 4 ते 5 तर 4 थर लावले होते ना. यंदा आपल्या महिलांनी 4 थर लावले होते, पण पुढल्या वर्षी 5-6 थर लावण्याचा ते मान पटकावणार आहेत. चला बोला ढाकू माकूम ढाकू माकूम ढाकू माकूम ढाकू माक गोविंदा रे गोपाला यशोदेच्या ताण्या बाळा. चला तर हे संपूर्ण श्रीवर्धन आज आपल्या लल्लाच्या या श्रीकृष्ण अष्टमीच्या या दहीहंडीच्या काल्यामध्ये रंगलेलं संपूर्ण श्रीवर्धन गाव आणि भरपूर पर्यटक सुद्धा आपल्या या श्रीवर्धनला भेट देत आहेत बघा. सुदर्शन वेश्वीकर यांच्या निवासस्थानी आपल्याला पाहायला मिळतोय श्रीवर्धनच्या सोनार समाजाचा हा गोविंदा. सुदर्शन वेश्वीकर यांच्या निवासस्थानी हा अल्पोपहार चालू आहे. सर्वांना या ठिकाणी अल्पोपहार दिला जातो. सोनार समाज श्रीवर्धन यांचा गोविंदा पथक आपण पाहिलात आणि मगाशी नारायण पाकाडीतलं हे गोविंदा पथक आपल्याला पाहायला मिळते बघा.
सुद्धा आपण आपली ग्रामदेवता आई सौंदाईच्या या प्रांगणामध्ये आलेलो आहोत आणि आमचा नवी पेठ भंडारी समाज या ठिकाणी पाहायला मिळते बघा. जी मुरकर सुद्धा आहेत बघा नवी पेठेतील आमचे सदस्य अमोलजी मुरकर, सर्वजण आपला गोविंदा पथक नवी पेठेतला पथकांना बघा पोलीस मित्र सुद्धा आपल्याला सहकार्य करत असतात. दर्शन झालेलं आहे आणि सगळे गोविंदा पथक आपल्याला पाहायला मिळतात. चला तर आपण निघालेलो आहोत आता आपल्या मांडाजवळ, स्वस्थानी मांडाजवळ आईचं छान असं दर्शन झालेलं आहे. नवी पेठ इथला हा गोविंदा आपल्याला पाहायला मिळतोय. सगळे गोविंद आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूपेशजी सायगावकर आणि जीविका आमची ही बघा हे छोटे गोविंद आपल्याला पाहायला मिळतात आणि आमचे मित्र बाबूजी बघा, बाबूजी सुद्धा आज गोविंदाच्या शुभेच्छा आपल्याला. सर्व हे ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळतात. आपली माऊली आई ग्रामदेवता आई सौंजाईचं हे मंदिर बघा, या ठिकाणी सर्व गोविंद आपल्याला पाहायला मिळाले आणि हे पर्यटक सुद्धा बघा, पर्यटक आपल्या श्रीवर्धन या देवभूमीला हे येतच आहेत. अशा विविध ठिकाणाहून आलेले, महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून या ठिकाणी बघा मुंबईकर सुद्धा आलेले आहेत. बघा बघा पनवेलकर खास मुंबई येते पनवेलला हे नोकरीनिमित्त असतात पण गोविंदाला आवर्जून येतात. चला तर आपला नवी पेठेचा गोविंदा पुढे गेलेला आहे. इकडे आपल्याला माझे मित्र आतिशजी भोकरे सुद्धा दिसतात बघा, नाचून नाचून थोडे दमलेले असतील आणि मामा सुद्धा आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत. गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा. चला ही ट्रॅफिक सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते बघा. नवी पेठेचा आमचा गोविंदा पथक गेलेला आहे. संकेतजी आहेत मुंबईतून आलेले आहेत बघा आणि अलकेशजी बघा, अलकेशजी बापूसकर, राजाजी बापूसकर सुद्धा गोविंदा रे गोपाळा आणि शेखर दादा सुद्धा आहेत बघा, शेखर दादा शेट्टे आणि हे त्यांचं निवासस्थान जे पाहायला मिळते आपल्याला. विविध गोविंदा आपल्याला पाहायला मिळतात. ही ट्रॅफिक बघा, भरपूर पर्यटक आज सुद्धा आपल्या श्रीवर्धनला भेटीसाठी आलेले आहेत. श्रीवर्धनची पेशवारी आणि त्या ठिकाणचा गोविंदा पथक आपण पाहिलात.
श्रीवर्धनची ही परंपरा आज तागायत श्रीवर्धनकरांनी जपून ठेवलेली आहे। बघा विविध ठिकाणी आपले हे श्रीवर्धनकर, बघा हे श्रीवर्धनकर बाहेर असतात पण आज आवर्जून आपल्या गोविंदाला हजर असतात। गोविंदा। पुन्हा एकदा ही ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळते। श्रीवर्धनची पेशवाईतली ही गोविंदा पथक आपल्याला पाहायला मिळालं। चला तर आपलं हे नवी पेठेतील गोविंदा पथक आपले रशीदजी बोरकर, रोशनजी बोरकर यांच्या निवासस्थानी गेलेलं आहे, आपल्या अप्पांच्या ठिकाणी गेलेलं आहे। आपल्याला आमच्या श्रीवर्धनची ही गोविंदाची परंपरा कशी वाटते ती कमेंट्स करून जरूर पाठवा। काल रात्रीचे जे गोविंदाचे डान्सर होते ते म्हणजे आमचे संतजी कोंडात, हे बघा पेशवा इथला हा गोविंदा पथक आपल्याला पाहायला मिळतंय। चला तर नवी पेठ येथील बघा पिंट्याजी बोले या ठिकाणी पाहायला मिळतं। अमितजी सोबत गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा। खरंच डाकुमाकुमच्या या तालावर सगळेजण नाचताना पाहायला मिळतात। रशीदजी बोरकर यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत। डाकुमाकुम तुझ्या घरात नाही पाणी गाग उतारे रे गोपाळा। आमच्या नवी पेठेतला हा गोविंदा पथक आमच्या जुने जाणते आमचे आधारस्तंभ अप्पाजी बोरकर यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत। माझे बघा रितेशजी मुरकर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी अल्पोपहार असणार आहे अप्पाजींच्या म्हणजेच आपल्या रशीदजी बोरकर यांच्या निवासस्थानी अल्पोपहार असणार आहे आणि त्यानंतर हा गोविंदा पुढे निघणार आहे, तो म्हणजे आपल्या मांडाजवळ निघणार आहे। आणि खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं ही शान कुणाची। छान बघा या ठिकाणी गोविंदा रे गोपाळा हा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपला गोविंदा पाहण्यासाठी आमचे जे अथर्व आहेत, अथर्व भोसले यांचे सासूबाई आणि सासरे या ठिकाणी खास आवर्जून या आपल्या श्रीवर्धनच्या गोविंदा पथकाला पाहायला मिळतात। आप्पाजी काहीतरी बोलतायत, हिची ओळख दे। हा ओळख करून द्या बोलतायत, म्हणजे चला आपण ओळख करून घेऊ यांचे। आपल्याला आमचा श्रीवर्धनचा गोविंदा पहिल्यांदा सांगा कसा वाटला? अतिशय सुंदर आणि खूप धमाल आली आणि पहिल्यांदा मी असा सगळा जल्लोष कल्ला बघितला, जबरदस्त। पहिल्यांदाच बघताय? येस पहिल्यांदाच बघताय। आणि आमच्या इथे पण होतो पण हा वेगळ्या प्रकारचा आहे। ओळख द्या, कुठून आलाय? मी आले पनवेलहून आली आहे। मी ऋतिकाची मम्मी, अथर्वची सासू, अथर्व भोसलेची सासू, अथर्वच्या सासूबाई आहेत या आणि हे सासरे बुवा आहेत, हे बघा अथर्वचे। नमस्कार, मी महेश मानकामे, अथर्वचे सासरे आणि श्रीवर्धनला अथर्वमुळे येण्याचा योग आलेला आहे आम्हाला। याच्या आधी आम्ही अशा बऱ्याच दहीहंड्या फोडलेल्या आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळी सांस्कृतिक कार्यक्रम जसे असते प्रत्येकाच्या चालीरीतीचे आम्ही बघितलेले आहेत। त्यापेक्षा एका उच्च पातळीची जी सांस्कृतिक जी चालरीत जी आहे ती इकडे आम्ही बघितलेली आहे। गदा फिरवणं जे आहे जी चाल त्यांची इकडची आहे ही पहिल्यांदाच बघतो आहे आणि
अखंड जनसमुदाय, वेगवेगळी मंडळं, वेगवेगळा कसबा पेठा सगळा एकत्र येऊन जाकमाता मंदिराकडे दर्शन येतात, त्यांची फेरी घेते आणि त्यांचा जो आनंद द्विगुणित करतात. देवीकडनं पुढच्या वर्षभरासाठी वेगळी चैतन्य आणि शक्ती घेतात आणि तो जो जल्लोष आहे हा रात्री 8 वाजेपर्यंत चालतो. खूपच एकदम वेगळ्या प्रकारचं हे श्रीवर्धनला अनुभवायला मिळालेलं आहे. खूप छान आहे. आणि आता जर तुम्ही बघताय आप्पा बोरकरांकडे जे सगळे गोविंदा पथक आलेले आहेत आणि त्यांना चहा नाश्ता सगळं दिलेलं आहे. त्यांना पूर्ण मनापासून त्यांची सेवा केली जाते आहे. हा खूपच चांगला योगायोग आहे. मी इथे आल्याबद्दल अथर्वला आणि यांच्या कुटुंबाला पण धन्यवाद देतो. आणि खास करून तुमचं नाव काय? आपल्या जीवनचं खास मी आभार मानतोय की या योगाने आमचं जे मतप्रदर्शन आहे त्यांना सगळ्यांपर्यंत जाते. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. बघा अथर्वच्या सासऱ्यांनी म्हणजे पहिल्यांदाच हा गोविंदा बघतायत. आपल्या ग्रामदेवता आई समजादेवी जवळ हे सगळे गोविंदा पथक जातात. अल्पोपहार चालू आहे आणि या ठिकाणी यांना सुद्धा काहीतरी मनोगत व्यक्त करायचं आहे आपल्या गोविंदाबद्दल. नमस्कार, मी उज्ज्वला वेद पाठक. मी लेखिका आहे आणि अथर्वच्या मावस सासूबाई आहे. आमच्या ठाण्यामध्ये पण दहीहंडी अतिशय उत्साहामध्ये साजरी होते. पण आता इथे जो गदा नाचवण्याचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय छान आहे आणि उत्साह तर बापरे, म्हणजे मी इतका उत्साह बघितलाय आणि सगळ्याच पथकांमध्ये खूप सुंदर, खूप मजा आली. खूप मजा आली सांगितलं. आणि पहिल्यांदाच त्यांनी बघा कविता करतात त्या आणि अथर्व या ठिकाणी दिसतंय. अथर्वचे हे सगळे सासूबाई आणि सासरे आणि अथर्वचे ह्या मिसेस आहेत जे पाहायला मिळतात. आणि आमची रश्मीताई सुद्धा आज आलेली आहे. बघा रश्मीताई मुंबईला नव्या मुंबईमध्ये असते आणि आवर्जून सर्व जण हे येतच असतात. इथे बालगोपाळांचा हा उत्साह बघा पाहायला मिळतो आपल्याला. हा चहा पाणी बघा या ठिकाणी आमचा नील बघा या ठिकाणी देत आहेत आणि आमच्या आई या ठिकाणी आहेत बघा इकडे आहेत. चला गोविंदा खेळायला या. येतो छान झाला गोविंदा. छान झाला ना? बघा छान झाला गोविंदा. चला या ठिकाणी अल्पोपहार झालेला आहे आणि आता आपलं पथक हे पुढे निघणार आहे. आता गोविंदा रे गोपाळा श्रीवर्धनचा गोविंदा पाहायला सर्वजण तर येतात. पण आपलं नवी पेठेतील भंडारी समाजाचा हा गोविंदा पथक बघा आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचे सदस्य पाहायला मिळत आहेत. रितेशजी मुरकर आहेत या ठिकाणी आणि आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे अण्णाजी नागवेकर आहेत. सर्वजण सदस्य पाहायला मिळत आहेत. अप्पाजी बोरकर या ठिकाणी आपण मगाशीच पाहिलं. अप्पाजींकडनं सुद्धा छान त्यांचे सोयरे सुद्धा या ठिकाणी आले होते. आणि या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो म्हणजे आमचे पपीदादा फुसाळकर बघा खास मुंबई येथे नोकरी निमित्ताने असतात पण आवर्जून आपल्या या गोविंदासाठी येतात. आणि आम्हाला हे जे टी शर्ट वगैरे पाहताय तुम्ही आज जवळजवळ 2 ते 3 वर्ष आम्हाला सतत पपीदादांकडनं ही भेटवस्तू मिळते. नवी पेठ भंडारी समाजाला त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो की अशीच सेवा आमच्या या आईच्या चरणी तुमची राहू दे. आणि भंडारी समाजाचं हे गोविंदा पथक पाहिलं श्रीवर्धनकरांनी आज तागत ही परंपरा वर्षानुवर्ष ही जपून ठेवलेली आहे. बघा एकाला खांद्याला खांदा हातात हात धरून सगळेजण गुणा गोविंदाने गदा घेऊन नाचत असतात. विविध समाजाच्या गोविंदा पथक तुम्ही पाहिलं. आपण या ठिकाणी रितेशजी मुरकर आहेत त्यांना सुद्धा या परंपरेबद्दल विचारणार आहोत. नक्कीच गोविंदा हा सण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात सगळीकडे साजरा केला जातो. आपण पाहतोय मुंबईमध्येही आज फार मोठ्या उत्साहामध्ये विविध दही अंड्या लागल्या असतील, कितीतरी बक्षिसं असतात आणि फार मोठ्या उत्साहामध्ये जसं मुंबईमध्ये असतो तसा कोकणामध्ये खास करून श्रीवर्धनमध्ये आपण पाहत असाल की जी मुंबईला जी स्थायिक आहेत ते सर्व कोकणामध्ये श्रीवर्धनमध्ये येत असतात आणि अतिशय गुण्या गोविंदाने हे 2 दिवस हा उत्सव साजरा करत असतात. एकमेकांच्या हातामध्ये हात घेऊन एक सलोख्याची भावना आणि मी तुझ्या सोबत आहे आणि किती काय झालं तर आपण हा गोविंदा एक चांगला एकतेचा दर्शन घडवत असतो. कारण ज्यावेळेला आपण एकमेकांचा हात धरत असतो तेव्हा एकमेकांबद्दलचा विश्वास आणि प्रेम या सणाच्या माध्यमातून निर्माण होत असतो. आणि सामाजिक सलोखा आणि चांगला समाज व्यवस्था जर चांगली करायची असेल तर आपल्या सर्वांनी अशाच प्रकारे एकत्र येऊन आपले सण हे साजरे केले पाहिजेत ज्याच्याकडून ऐक्याची भावना निर्माण होते आणि सगळ्यांची प्रगती होते. पुन्हा एकदा सर्वांना श्रीवर्धनवासियांना आणि सर्वांना मी गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देतो. हा जी ज्येष्ठ मंडळी सगळी माझ्यासोबत आहेत खांद्याला खांदा लावून सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत ती काम करत असतात. ह्यातून एक चांगला सामाजिक संदेश जात असतो की आपल्याला पुढे समाज जर मोठा करायचा असेल तर काय करायला पाहिजे आणि त्यासाठी हे अशा प्रकारे सणामध्ये सर्वांनी एकत्र भाग घेऊन जर केलं तर नक्कीच समाज मोठा होईल. जय भंडारी.
ए कृष्ण बुडाला हरी बुडाला काना बुडाला नाही, कृष्ण बुडाला हरी बुडाला काना बुडाला नाही, बुडाला नाही बुडाला नाही 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 नाही, यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला नाही, यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला नाही. बोला गोपाळ कृष्ण महाराज की आपण श्रीकृष्णाचा उल्लेख केला. नक्कीच श्रीकृष्णाने हा अवतार होता विष्णूचा आणि जे वाईट शक्ती आहेत त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी आणि या सृष्टीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने अवतार घेतला होता आणि ह्याचंच प्रतीक म्हणून आज आपण हा ही गोकुळाष्टमी सण मोठ्या प्रमाणे साजरा करतो. त्याला नतमस्तक होण्याचे श्रीकृष्णाच्या चरणी आपल्याला काय करायला पाहिजे आणि सत्याचा विजय जर करायचा असेल तर नक्कीच आपल्याला सत्याच्या मार्गाने चालायला पाहिजे आणि हेच एक शिकवण आपल्याला गोविंदाच्या माध्यमातून मिळते आणि सगळ्यांनी असाच प्रकारे वागून आणि समाज मोठा करून गावाला मोठा करायचं आहे. जय भंडारी. छान असं आपल्याला आपल्या रितेशजी मुरकर जे भंडारी समाजाचे सदस्य आहेत त्यांनी आपल्याला सांगितलंय. इथे आवर्जून उल्लेख करतो संजयजी लिडकर जे वेळोवेळी सगळ्यांना मदत करतात. आमचे राजूदादा सुद्धा आहेत, अमितजी आहेत, सर्व भंडारी समाजाचे सदस्य आहेत. पण फक्त भंडारी समाजच नाही तर श्रीवर्धन हे विविधतेने नटलेले आहे. विविध समाजाची लोक आपल्या श्रीवर्धन मध्ये राहतात आणि आज बघा मगाशी रितेशजींनी सांगितलंय की गुणा गोविंदाने सगळ्यांनी एकत्र यावं आणि एकजूट काय असते ती आमच्या या गोविंदामध्ये पाहायला मिळते. आपल्याला आमचा श्रीवर्धनचा गोविंदा कसा वाटतोय तर जरूर या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा आणि जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण बोला. गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या ताण्या बाळा. बघा या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे आमचे मित्र गोविंदा दिसतात. बघा वीरू दादा आहेत, वीरू आणि आदेश दादा आहेत, आमचे नरेशजी आहेत, त्यांचे चिरंजीव या ठिकाणी पाहायला मिळतात. श्रीवर्धनची ही पारंपरिक प्रथा बघा सगळ्यांना पाहायला मिळते. गोविंदा रे गोपाळा गोविंदो गोविंदा. बघा या ठिकाणी आमचे ओमकारजी दातार सुद्धा आहेत. बघा गोविंदाचा हा आनंद लुटताना सगळे आपले श्रीवर्धनकर पाहायला मिळतात. चला तुम्ही सुद्धा आपल्या या व्हिडिओला बनवून राहा. चला गोविंदा रे गोपाळा. आणि इकडे आपले मित्र योगेशजी तुरे यांचे चिरंजीव आहे. बघा ओम सुद्धा आहे. ओम नाचलाच का नाही? हो हो नाचलो नाचलाय. बघा पुन्हा एकदा आपण आपल्या ग्रामदेवता ही सोबजा देवीच्या मंदिराजवळ आलेलो आहोत आणि विविध गोविंदा पथक या ठिकाणी येतात, आईचं दर्शन करतात. हा श्रीवर्धनकरांचा पारंपरिक उत्सव जो पाहायला मिळतोय. बघा लहान थोरांपासून हा आनंद लुटताना गोविंदाचा पाहायला मिळतोय आपल्याला. गोविंदा रे गोपाळा. इकडे सुद्धा आमचे बापू दादा आहेत. बघा गोविंदाच्या शुभेच्छा देतात सर्वांना. गोविंदा रे गोपाळा. आणि आमचे उद्योगपती नितीनजी पतंगे साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. गोविंदाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. श्रीवर्धनचं कसबा पेठ येथील हा गोविंद पथक पाहायला मिळते आपल्याला. या ठिकाणी सर्व गोविंद नाचताना आपल्याला पाहायला मिळतात. आपले सर्वांचे लाडके नितीनजी पतंगे जे श्रीवर्धनचे उद्योगपती आहेत ते सुद्धा या गोविंदामध्ये सामील झालेले पाहायला मिळतातच. गोविंदा पथक आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर असा हा सोहळा आपल्याला आमच्या श्रीवर्धनकरांचा पाहायला मिळतोय. बघा
या ठिकाणी पाण्याचा सुद्धा आस्वाद घेताना आमचे मित्र गणेशजी गुडगावकर, सुनीलजी पवार हे सर्वजण पाहायला मिळतात। गोविंदा रे गोपाळा सर्वत्र आपल्याला पाहायला मिळालं। आमच्या श्रीवर्धन मध्ये पारंपरिक प्रथा श्रीवर्धनकरांनी आज सुद्धा जपून ठेवलेली जी आपल्याला आपल्या या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळाले। हातात हात घालून एकत्र नाचताना बघा सर्वजण आनंदात पाहायला मिळाले आपल्याला। आता सुद्धा हा गोविंदा पथक आमच्या नवी पेठेतला हा स्वस्थानी म्हणजे आपल्या मांडाजवळ येतोय आणि दुपारी परत एकदा आमचे हे गोविंदा पथक निघतील। वेशभूषा असणार आहे ती सुद्धा आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आणि असेच आमचे श्रीवर्धनचे पारंपरिक सण आपल्याला कसे वाटतात, आमचा गोविंदा गोकुळाष्टमी श्रीवर्धनकरांची कशी वाटली ती कमेंट्स करून जरूर पाठवा। आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा। बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय, जय कन्हैया लाल की। यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला ना, यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला ना।